नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आरती गुप्ते. रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सौ विदुला जोगळेकर यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे उगीचच. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा नेहमीची सूचना, ती म्हणजे जर आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो, यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. तुमचा एक लाईक, तुमची एक कॉमेंट मला खूप ऊर्जा देते. तरी लाईकही द्या आणि कॉमेंटही करा. त्याचप्रमाणे चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर आपण ऐकूया. आजच्या लेखिका आहेत सौ विदुला जोगळेकर आणि कथेचं शीर्षक आहे उगीचच. तू हो पुढं सामान घेऊन, मी येतोच गाडी पार्क करून. आधीच ट्रॅफिकमुळे उशीर झालाय. किती नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी लागतीये त्याची परत एकदा खात्री करून घे. मी आलोच गाडी लावून. नवऱ्याच्या सूचना ऐकता ऐकता तिने पर्स खांद्यावर लटकवली. ट्रॉली बॅगचं बटन दाबून हँडल खेचून झपाझप स्टेशनच्या दिशेने चालायला लागली. मोबाईलवर एकदा मेसेज बॉक्स ओपन करून प्लॅटफॉर्मची नंबरची खात्री करून घेत तिने मोबाईल पर्समध्ये टाकून दिला. दोन दिशेने फरफरणारी ओढणीची टोकं एका हातात धरून ती चटचट पावलं वाजवत चालायला लागली. लग्नासाठी निघालेली, त्यामुळे बॅग चांगलीच जड झाली होती. सरकत्या जिन्यावर मोठी बॅग टाकत, हँडबॅग आणि खांद्यावरची पर्स सावरत गाडी प्लॅटफॉर्मवर लागली असल्याचा अंदाज घेत होती. तिचीच ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती. मिळते की नाही ह्या विचाराने तिचा चालण्याचा वेग वाढत होता. आत्ता या क्षणी फक्त गाडी आणि आपलं गाडीत चढणं इतकंच भान तिला उरलं होतं. आणि ती शेवटची पायरी उतरता उतरता गाडीची शिट्टी आणि गार्डच्या शिट्टीने ती वेगात समोरच्याच बोगीपाशी गेली. तो दाराशी उभा होता. दोन हात डब्याच्या हँडलवर ठेवून गाडी सुटायची वाट बघत होता. तिची लगबग त्याने क्षणात हेरली. डब्याच्या पायरीवरून खाली उतरत त्याने तिची बॅग पटकन पुढं होऊन हातात घेतली आणि दारातून आत सरकवली. हातातली हँडबॅग तिने चालता चालता आत टाकली. खांद्यावर जडावलेल्या पर्समुळे तिचा खांदा भरून आला होता. हात मोकळा होता. तो झाल्या क्षणी पर्स हातात घेण्याचा तिने प्रयत्न केला, पण नेमकी ओढणी त्यात गुंतली. गाडी हलकासा धक्का देत सुरू झाली होती. त्याने ओढणी सहित तिची पर्स हातात घेत तिला आत डब्यात लोटलं आणि तिला कव्हर करून बोगीचं एक हँडल असं धरलं आणि आतमध्ये चढता झाला. काही क्षणात खूप काही घडून गेलं. ती घाबरली, गोंधळलेली होती. धपापत्या उरानी तिने आपण बोगीत सामानासहित चढल्याची खात्री करून घेतली. पोचायला उशीर झाला होता ह्याची तिला कल्पना होतीच, पण इतकं हातघाईवर येण्या इतका झाला असेल असं काही तिला वाटलं नव्हतं. तोही शांतपणे आपण काय आणि किती धाडस केलं हे क्षणभर आठवतच राहिला. दोघांच्या मध्ये बॅगा आणि त्या अरुंद आडव्या पॅसेजमध्ये दोन अनोळखी माणसं समोरासमोर उभी होती. तो पटकन सावध झाला. रिलॅक्स हो जाइए, आप सुरक्षित है, लंबी सांस लीजिए. त्याने तिला रिलॅक्स करायचा प्रयत्न केला. तिची पर्स आणि त्यात अडकलेली ओढणी त्याने तिच्या पुढे धरली. अनवधानात किती अस्ताव्यस्त झालो आपण. तिने पटकन ओढणी भोवती गुंडाळली. तो शांतपणे तिला म्हणाला, जल्दबाजी में हो जाता ऐसा कभी. आपको आपकी बोगी और बर्थ नंबर पता है ना. तिला पटकन आठवेच ना. तिकीट, मोबाईल कोणत्या कप्प्यात टाकले ते. पर्समध्ये हात घालून ती धुंडाळू लागली. आपके तिकीट पर देख लेना, वरना मेसेज देख लेना. हो हो, बघते बघते. आपण दारात उभे आहोत या जाणीवेनी ती खजील होत म्हणाली. मगाशी वाचलेला मेसेज तिला काही केल्या आठवेच ना. आराम से काम लो, तो शांतपणे तिला म्हणाला. तिचा उडालेला गोंधळ तिच्या चेहऱ्यावरून वाहत होता. देख लेना. तो हिंदी भाषिक असावा.
ती थोडी भानावर आल्या क्षणी तिला जाणवलं. तिने त्याच्या पुढेच मेसेज धरला. अगली बोगी है मैम, चलिए मैं आपको आपके बर्थ तक छोड़ देता हूं. नाही नको असले कसलेही आढेवेढे न घेता ती त्याच्या मागे चालती झाली. इतक्यात मोबाईल वाजला. गाडी मिळाली. थोड्या वेळाने करते फोन, तिने नवऱ्याला सांगून मोबाईल बंद केला. त्याने तिला तिच्या बर्थ पाशी आणून सोडलं. बॅग व्यवस्थित खाली लावून दिली. काफी भारी है मैडम आपकी बैग. हाँ, शादी के लिए तो जा रही हूं ना. ती पहिल्यांदाच एक मोठं पूर्ण वाक्य बोलली. कहाँ तक सफर है आपका. तिने उतरायचं ठिकाण सांगितलं. कोई बात नहीं, मैं उसके आगे जाने वाला हूँ. मदद के लिए मैं रहूंगा, आप आराम कीजिए अब. तो त्याच्या बोगीच्या दिशेने चालता झाला. तिला एकदम एकटं वाटलं. अवघ्या 5-7 मिनिटात कुठलाही ओळखीचा धागा नसताना त्यांनी तिच्यासाठी जे केलं ते आठवताना ती मनाशीच वैतागली. कुणाचे काय ऋणानुबंध असतात कुणास ठाऊक. ध्यानी मनी नसताना ते बंध असे त्या वेळेपुरते भोवती येतात आणि विरून देखील जातात. आता ती पूर्ण रिलॅक्स झाली होती. घरी फोन करून तिने प्रवास व्यवस्थित सुरू असल्याचं सांगितलं. भाऊ भाऊजेला गाडी वेळेत आहे, सकाळी पोहोचते सांगून तिने झोपायचा प्रयत्न केला. काही सेकंदाने गाडी मिळाली. कदाचित तो नसता तिथं तर इतकं सामान घेऊन आपण चढूच शकलो नसतो. केलेल्या मदतीचा तो काही गैरफायदा तर घेणार नाही ना. तिचं स्त्री सुलभ मन कातरलं. आपण मूर्खासारखं लग्नाला जातोय हे बोलून बसलोय. तिने खाली वाकून बॅगेचं कुलूप चाचपडलं. पर्स अगदी छातीशी धरून ती झोपायचा प्रयत्न करायला लागली. आजूबाजूच्या पॅसेंजर्सची रात्र सुरू झाली होती. बसून राहण्यापेक्षा माणसं आडवं होऊन मोबाईल मध्ये घुसणं जास्त पसंत करतात. तिनंही तेच केलं. कधीतरी तिला झोप लागून गेली. मॅडम उठिये, आपका स्टेशन आने वाले आहे. तो तिच्या पायाशी येऊन तिला हाक मारत होता. ती खडबडून जागी झाली. बापरे, काय झोप लागावी. काय विचार करत असेल हा माणूस आपल्याबद्दल. निष्काळजीपणाचा कहरच झाला. मग तिने स्वतःला व्यवस्थित करून रजाईतून अंग बाहेर काढलं. विस्कटलेले केस क्लचर मध्ये बांधले. अगले 10 मिनिट में आपका स्टेशन आएगा, आप फ्रेश होकर आइए, मैं आपका बैग दरवाजे तक पहुंचा देता हूँ. ती पटकन तोंडावर पाणी मारून आली. रहने दो, भैया भाभी आने वाले हैं स्टेशन पर, आपको क्यों तकलीफ दूं. ठीक है म्हणत तो तिच्या बर्थवर बसला. कुठे कशासाठी असली जुजबी चौकशी होईपर्यंत गाडीचा स्पीड कमी झाला. तिने बॅगेचा हँडल ओढत बॅग दारापाशी नेण्याचा प्रयत्न केला. 2 टायरचे केबिन दार उघडायला तो पटकन पुढे झाला. बिलकुल 2 मिनिट का हॉल्ट है हा यहाँ पर, त्याने तिला सावध केलं. तिने हसून होकार भरला. गाडी थांबली तरी अजून प्लॅटफॉर्मवर दादा वहिनीचा पत्ता नव्हता. तिने दारातून आजूबाजूला नजर टाकली. पण छे, ते दोघं नुकतेच प्रवेशद्वारातून आत येत होते. तो दारापाशी होताच. ती उतरताच त्याने तिची बॅग हँडबॅग पटकन खाली ठेवली आणि तो गाडीत चढून गेला. दादा जवळ पोहोचेपर्यंत गाडी सुरूही झाली. तो दारातून तिच्याकडे बघत होता. ती देखील कालपासून त्याने तिच्या नकळत तिच्यासाठी केलेल्या गोष्टी गुंतून गेली. अरेच्छा, त्या व्यक्तीला साधे धन्यवादही नाही दिले आपण. साधं नाव गावही नाही विचारलं आपण. उलट त्याच्याबद्दल साशंक झालो. तिला एकदम अपराध्यासारखं वाटलं. प्लॅटफॉर्म संपत आलेल्या बोगीच्या दारातून तो अजूनही तिच्याकडे बघत उभा होता. तिचा हात तिच्या नकळत उंचावला गेला. लांब गेलेला त्याचा चेहरा नक्कीच सुखावला असणार, पण तिला तो चेहरा दिसला नाही. प्रतिसाद देणारा त्याचा हालता हात मात्र दिसला. कोण भेटलं बाई तुला ओळखीचं गाडीत? दादानी विचारताच ती उसासली. कोण होता कोणास ठाऊक, पण कोणता तरी जुना ऋणानुबंध नक्कीच असणार. त्याशिवाय उगीचच का कोण इतकी निर्हेतुक मदत करेल?
आत्मीयता दाखवेल. खूप अनोळखी चेहऱ्यातही खूपदा ओळख लपलेली असते. फक्त आपल्याला तिचा साक्षात्कार उशिरा होतो इतकंच, नाही का? धन्यवाद.